अशा तक्रारी आहेत। मुंबईतल्या वाढत्या बांधकाम आणि पाडकामांच्या कचऱ्याच्या समस्येवर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। मुंबईत वाढत्या बांधकामं आणि पाडकामांच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा मोठा ढिगारा साचतो। त्यानंतर त्या कचऱ्याची बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे मुंबईतील पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम होत असल्याचंही साटमांनी स्पष्ट केलं। या संदर्भात त्यांनी महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी वेडे यांना पत्र लिहून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आमदार साटम यांच्या मते मुंबईत दररोज 8,000 मेट्रिक टन बांधकाम आणि पाडकामाचा कचरा निर्माण होतो। खारफुटी, खाड्या आणि पाणथळ जागांमध्ये हा कचरा टाकण्यात आल्यानं पुराचा धोका वाढतो, याकडे साटम यांनी लक्ष वेधलंय। तसंच त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याचा आणि हवेची गुणवत्ता खालावल्याचाही आरोप साटम यांनी केलाय। कोणत्याही बांधकाम आणि पाडकामाच्या परवानगी प्रक्रियेदरम्यान कचऱ्याच्या विल्हेवाटीची योजना सादर करणं हे बंधनकारक असतं, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कचरा साचतोय। पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईत दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका नाल्यांच्या काठावर उंच